नमस्कार नाशिककर. मी अमित कुलकर्णी, निसर्ग सेवक मंच अध्यक्ष आहे आणि तपन वाचवा चळवळीचा सक्रिय सदस्य आहे. आज आपण गेले 2-3 दिवस झाले बघतोय पर्यावरणप्रेमी नाशिककरांना कोणी नक्षलवादी म्हणतंय, कोणी बेगडी वृक्षप्रेमी म्हणतंय. पण ह्या मागे म्हणजे यांचे जे मुद्दे आहेत ह्या बोलण्याच्या मागे पर्यावरणप्रेमीला जे काही बेगडी वृक्षप्रेमी ठरवत आहेत, हे आमंत्रण देत आहे की या वृक्षारोपण सहभागी व्हा. त्या ठिकाणी मला पण बोलवण्यात आलं होतं वृक्षारोपणासाठी, पण मी गेलो नाही. त्याला कारणच असं आहे की डिसेंबर महिन्यात आपण कधी वृक्षारोपण केलं आहे का? या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे लोक काम करतात, ते आपण बघितलं आहे. कुंभमेळ्यांच्या मंत्र्यांच्या तोंडातून आलं आहे की कॉम्प्युटर सायन्सचे लोक आहेत. तर या ठिकाणी म्हणजे जी स्पेसिफिक डिग्री लागते ते डिग्री झालेले लोकच नाही. त्यामुळे त्यांना माहीत नाही की पावसाळ्याच्या अगोदर किंवा पावसाळ्यात वृक्षारोपण करावं लागतं. डिसेंबर वगैरे महिन्यात वृक्षारोपण केलं जात नाही. तरी हे लोक आज 15,000 झाडं लावण्याचा किंवा 1000 झाडं लावण्याचा जो काही उपक्रम राबवत आहे, म्हणजे आपण म्हणतो त्याला की राजकीय उपक्रम राबवत आहे, तो सर्वस्वी चुकीचा आहे. कारण की आपण मागे पण बघितलं आहे की एस-टी-पीच्या झाडांच्यासाठी एस-टी-पीचे इथं 400 झाडं तोडले, त्याच्या बदल्यात त्यांनी 7,500 झाडं लावले. ते झाडं किती लावले हे आपण पण बघितलं असेल तर 700 झाडं लावले फक्त. म्हणजे आम्हाला जे एकंदरीत सापडले 700 झाडं सापडले, ते 700 झाडंसुद्धा मेलेले होते. आपण ह्या ठिकाणी बघतोय इंद्रनगर भागात की नाशिक महानगरपालिका आणि एक सामाजिक संस्था जी कुंभमेळा मंत्र्यांच्या पक्षाशी संलग्न आहे, अशा दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पण एक वृक्षारोपण केलं होतं. 20-25 झाडं लावले होते. त्यातले आपण बघू शकतो की 10-12 झाडं लावले हे असे मरसन्ना औषध सापडलेले आहेत किंवा आज ते पाणी न घालता, म्हणजे पाणी घातलेलं दिसत नाही आहे लावल्यानंतर, तर त्यात बघा सुकून गेलेत पूर्ण. हे पण काही दिवसात म्हणजे मरतील का अशी भीती वाटायला लागली आहे. तर मला सांगा, अशा हत्यारा वृक्षारोपणात नाशिककर पर्यावरणप्रेमी कसे सहभागी होतील? तुम्ही आमंत्रण देताय हो, पण त्याची जगण्याची किंवा त्या जगवण्याची जबाबदारी तुम्ही घेत नाही आहे. तुम्ही लावून अशा सोडून देताय ते मरणाला. तर त्या तुमच्या हत्यारा वृक्षारोपणात आम्ही पर्यावरणप्रेमी नाशिककर कदापि सहभागी होऊ शकत नाही. कृपया करून तुम्ही लावल्यानंतर त्याची जबाबदारी निश्चित करा आणि मगच पुढे तुम्ही वृक्षारोपण करा. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा डिसेंबर महिना वृक्षारोपणाचा नाही. त्यामुळे कृपया करून आम्हाला तुम्ही इथून पुढे तुमच्या हत्यारा वृक्षारोपणात आम्हाला बोलू नका आणि आम्ही सहभागी होऊ ही अपेक्षा पण ठेवू नका. धन्यवाद.